हाय फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी आज खारं वांगं बनवणार होते. त्यासाठी इथे वांगी घेतलेले आहेत. वांगे अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहेत. त्यानंतर जिरं, खोबरं, अद्रक, लसूणचं वाटण तयार करून एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, हळद, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाकून मसाला चांगला व्यवस्थित मिक्स करून घेतला. मसाला मिक्स करून झाल्यानंतर तो वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून सगळी वांगी टाकली. वांगी चांगली तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि वांगी भरून राहिलेला जो मसाला होता तो पण त्यामध्ये टाकून चांगला फ्राय करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतलं. भाजी सगळी मिक्स करून घेतली आणि उकळी येण्यासाठी ठेवली. भाजीला उकळी आलेली होती. आता त्यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घेते. भाजी बनवून तयार आहे. बाय बाय फ्रेंड्स.